आज बालिका दिन. सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 3 जानेवारी 2026. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. आपण दरवर्षीच हा दिवस आपल्या शाळेमध्ये साजरा करतो. तर सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक कार्य केलेले आहे त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली आणि जे क्रांतिकारी कार्य त्यांनी स्त्रियांसाठी केलं आहे त्याची कृतज्ञता म्हणून हा दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्या काळात त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपल्या समाजात अशी परिस्थिती होती की स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. स्त्रियांना कसल्याही कुठल्याही धर्माच्या जातीच्या स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. फक्त पुरुषांनी शिकायचं जे काय आहे ते, आणि उच्चवर्णीय समाजातील पुरुषांनी शिकायचं, एवढंच काय ते आपल्या समाजात होतं. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं वय अवघं 9 वर्ष असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई या लग्नापूर्वी शिकलेल्या नव्हत्या आणि महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक, क्रांतिकारी, विचारवंत होते. त्यांनी शिक्षण घेतलेले होते. मग त्यांना असे वाटले की आपण स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची गरज आहे, तर या स्त्रियांचं शिक्षण आपण सुरू करावं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की मुलींना शिकवायचं, तर मग मुलींना शिकवायला एक महिला शिक्षिकाच असली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला शिकवले. सावित्रीबाईंना त्यांनी लिहायला वाचायला शिकवले आणि मग त्यांनी काय केलं तर सावित्रीबाईचीच शिक्षिका म्हणून नेमणूक केली आणि या फुले दाम्पत्यांनी पती-पत्नींनी पुण्यामध्ये आपल्या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यात त्यांनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा चालू केली. त्यावेळेस त्यांना अतोनात हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, कारण आपल्या समाजात मुलींना शिकवत नव्हते. त्यावेळेस हे दोघं धर्मभ्रष्ट करत आहेत अशी लोक चर्चा करू लागले. परंतु सुरुवातीला यांच्या शाळेमध्ये फक्त 6 मुली होत्या, परंतु काही काळाने वर्ष संपेपर्यंत वर्षाअखेर या शाळेतील मुलींची संख्या 40 पर्यंत पोहोचली. अशा पद्धतीने त्यांच्या या कार्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञान देण्याचं कार्य केलं, त्यामुळे त्यांना ज्ञानज्योती असं म्हणतात आणि त्यांच्या या कार्यामुळे समाजात अनेक ज्ञानज्योती निर्माण झाल्या. तसेच त्यांनी समाजाला न जुमानता समाजाच्या विरोधात जाऊन मुलींना शिकवण्याचं कार्य केलं, म्हणून त्यांना क्रांतिज्योती असे देखील म्हणतात. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिकाच आहेत. शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका तर आहेतच, परंतु त्या एक उत्तम कवयित्री देखील होत्या. त्यांनी अनेक काव्यग्रंथ लिहिले. काव्यग्रंथ म्हणजे त्या कविता करत होत्या आणि अनेक कवितांचा संग्रह त्यांनी या काव्यग्रंथामधून केला. त्यांनी लिहिलेल्या काव्यग्रंथ म्हणजे काव्य फुले, सावित्रीबाईंची गाणी, 52 कशी सुबोध रत्नाकर हे आहेत. त्यांनी त्यांचे विचार या त्यांच्या कवितांमधून मांडले. त्यांच्या कवितांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव, पेशवाईचा अनागोंदी कारभार, त्याच्यानंतर त्यांनी समाजातील स्त्रियांनी कसं शिकलं पाहिजे, शिक्षण स्त्रियांना महत्त्वाचं आहे आणि एकदा ज्या समाजात शिकलेल्या स्त्रिया आहेत तो समाज कसा पुढं जातो, एखाद्या कुटुंबात जर शिकलेली महिला असली तर ते कुटुंब कसं प्रगती करतं, याच्याविषयी त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या साहित्याच्या रूपातून त्यांनी मांडले आहेत.
आपण असं म्हणतो की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे जसं एका स्त्रीचा हात असतो, एक त्याच्या पत्नीचा हात असतो, तसं या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की सावित्रीबाई फुले यांच्या मागे त्यांच्या पतींचा हात होता. म्हणजे पतीने त्यांना साथ दिल्यामुळेच त्या एवढं मोठं कार्य करू शकल्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी तर कार्य केले. स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात तर त्यांनी केलीच, परंतु त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा खूप मोठे केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे कार्य होतं ते त्यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी समर्थपणे पार पाडले. त्या दोघांनी बालहत्या प्रतिबंधक गृह पुण्यामध्ये समर्थपणे चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे लहान बालकांना, ज्या बालकांना कोणी सांभाळणारं नाही, आईवडील नाहीत, अशा बालकांना त्यांनी सांभाळलं आणि त्यांना मूलबाळ नव्हते, तर या बालहत्या प्रतिबंधक गृहातीलच एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याचे नाव त्यांनी यशवंत ठेवले. एक ब्राह्मण समाजातील विधवा काशीबाई नावाची स्त्री होती आणि तिचा मुलगा यशवंत याला त्यांनी दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले. त्यांच्या या गृहामध्ये अनेक विधवा स्त्रियांना त्यांनी वास्तव्य दिले. समाजात फसवणूक झालेल्या बलात्काराने पीडित झालेल्या स्त्रिया एकतर आत्महत्या करत किंवा त्या भ्रूणहत्या करत. त्यामुळे या फुले दाम्पत्यांनी त्यांना आश्रय दिला आणि या बालकांचे संगोपन केले. सावित्रीबाई फुले या शिकल्या आणि त्यांनी आपल्या समाजातील अनिष्ट रूढी जसं की सती प्रथा, केशवपण, बालविवाह या प्रथांना कडाडून विरोध केला. बालविवाह म्हणजे एखाद्या कमी वयातील मुलीचे जास्त वय असलेल्या पुरुषाशी लग्न लावणे. म्हणजे त्यामुळे काय व्हायचे की त्या कमी वयातच विधवा व्हायच्या आणि अशा या विधवांना समाजात चांगली वागणूक दिली जात नव्हती. तसेच ब्राह्मण समाजात या विधवा पुनर्विवाहास बंदी होती. त्यानंतर या विधवांची केशवपन केले जाई आणि त्यांना विद्रूप बनवले जात असे. त्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि त्यांचे प्रबोधन केले की हे तुम्ही केले नाही पाहिजे. त्याच्यानंतर सतीप्रथा म्हणजे सतीप्रथेला सुद्धा त्यांनी विरोध केला. सतीप्रथा म्हणजे एखादी स्त्री आहे आणि तिचा पती जर वारला तर तिनं काय करायचं की त्या पतीच्या चितेवर उडी मारून आपलं जीवन संपवायचं. तर या प्रथेला सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी विरोध केला. आपल्या समाजात एवढे म्हणजे अशा अनिष्ट रूढी होत्या की समजा बघा, एखाद्या पुरुषाची जर पत्नी वारली तर त्या पुरुषाने त्या पत्नीच्या चितेवर उडी मारायची नाही, परंतु एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर तिनं सती जायचा. म्हणजे ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या फक्त स्त्रीला जाचक होत्या, पुरुषांसाठी त्याच्यात काहीच नव्हतं. एखाद्या पुरुषाची जर पत्नी वारली तर त्यानं लगेच पुन्हा दुसरं लग्न करायचं आणि चांगल्या प्रकारे जीवन जगायचं, असा हा आपला समाज होता. तर बघा, स्त्रिया आता शिकू लागल्या त्यामुळे त्यांना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होऊ लागलेली आहे. तरी पण आज आपण बघतो की समाजात बघितलं तर आज सुद्धा स्त्रियावर अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. एवढ्या स्त्रिया शिकलेल्या आहेत तरी सुद्धा. म्हणजे शिक्षण जरी असलं तरी सुद्धा आपल्यावरील अन्यायाची जाणीव, तसेच तो अन्याय आपण कशा पद्धतीनं त्या अन्यायाशी झगडलं पाहिजे हे स्त्रियांना कळालं पाहिजे. स्त्रियामध्ये एक जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी शेवटपर्यंत सामाजिक कार्य केले. 10 मार्च पुण्यामध्ये 1896-97ला ज्यावेळेस प्लेगची साथ आली त्यावेळेस त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता प्लेगच्या रुग्णांना, अनेक लोक प्लेगच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी नकार देत होते, म्हणजे सेवा करण्यासाठी. का तर प्लेगच्या रुग्णाजवळ जर गेलं
तर काय होतं, आपल्यालासुद्धा प्लेग होईल आणि आपणसुद्धा मरतो ह्या भीतीनं अनेक लोक प्लेगच्या रुग्णाजवळ जात नव्हते. परंतु त्यावेळेस सावित्रीबाईंनी काय केलं, तर प्लेगच्या रुग्णांची त्यांनी अविरत सेवा केली आणि त्या ह्याच्यातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्रीबाई फुले या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, तसेच त्या एक कवयित्री होत्या आणि त्यांनी सामाजिक कार्यात सुद्धा खूप मोठं कार्य केलं. त्यांनी स्त्रियांपर्यंत ज्ञान पोहोचवलं म्हणून त्यांना ज्ञानज्योती, तसेच समाजाचा विरोध पत्करून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना क्रांतिज्योती असंही म्हणतात. त्याचप्रमाणे स्त्रीमुक्ती चळवळीच्या अग्रणी देखील त्यांना म्हणतात. आणि हा 3 जानेवारी हा दिवशी बालिका दिन तसेच स्त्रीमुक्ती दिन असे देखील म्हणतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.